नमस्कार. सक्सेसफुल फ्युचर बिगन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपक आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल भाषण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आदरणीय प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग, इथे उपस्थित पालक आणि माझ्या मित्रांनो, आज मी आपल्या सर्वांसमोर भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल काही शब्द बोलणार आहे. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशातील मुघलसराई इथे झाला. ते अतिशय साध्या घरातून येत होते. त्यांच्या बालपणीच वडिलांचे छत्र हरवले तरीही आईच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांचा बालपणापासूनच स्वभाव हा प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष होता. लाल बहादूर शास्त्री यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांना अनेकदा तुरुंगवास देखील भोगावा लागला, पण त्यांनी देशसेवेसाठी आपले पाऊल कधीही मागे घेतले नाही. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू 1964 साली यांच्या मृत्यूनंतर ते भारताचे दुसरे पंतप्रधान बनले. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी देशासमोर अनेक आव्हानांना तोंड दिले. 1965 मध्ये झालेल्या भारत आणि पाकिस्तान युद्धात त्यांनी जय जवान जय किसान हा घोष आजही प्रत्येक भारतीयांना प्रेरणा देतो. या घोषणेतून त्यांनी सैनिक आणि शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या या नेतृत्वामुळे भारत एकजूट झाला. लाल बहादूर शास्त्री अतिशय साधे आणि पारदर्शक नेतृत्व देणारे होते. त्यांनी कधीही सत्ता, वैभव, कीर्ती यांचा मोह केला नाही. ते खऱ्या अर्थाने आपल्या विचारातून आणि कार्यातून जनतेचे नेता ठरले. 1966 साली अखेर ताशखंड इथे त्यांचे निधन झाले. आजही त्यांचे विचार, कार्य, देशभक्ती प्रत्येक भारतीयांच्या मनामनात जिवंत आहे. शेवटी एवढेच म्हणेल की मी लाल बहादूर शास्त्री यांचे जीवन आपल्याला साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशभक्तीचा अमूल्य धडा शिकवतो. अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी